चल नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्युचर टेन्स मधील सिंपल फ्युचर टेन्स बघणार आहोत, ज्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. बघा, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये घडणार आहे, होईल हे दर्शवण्यासाठी आपण हा काळ वापरतो, ज्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. बघा, इतरही काळ आपण बघितले, प्रत्येक काळामध्ये आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद ज्याला आपण मुख्य क्रियापद म्हणतो, त्याच्यासोबत सहाय्यकारी क्रियापद आणि ऑब्जेक्ट, या तीन गोष्टींचा अभ्यास आपल्याला पाहिजे. आणि या काळामध्ये दोन सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायला मिळतात, ते म्हणजे शाल आणि विल. सगळ्यात सोपा आहे हा पण काळ हा विषय सगळ्यात सोपा आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला फक्त आई सोबत शाल लावायचं आहे आणि बाकीचा कुठलाही तुमचा करता येऊ द्या सब्जेक्ट, त्यासोबत तुम्हाला विल वापरायचंय. आणि साधा काळ आहे, साधा वर्तमान काळ, जसा साधा भविष्य काळ तसा साधा भूतकाळ. आपण यामध्ये मुख्य क्रियापदाचं रूप बघणार आहोत. फक्त भूतकाळामध्ये मुख्य क्रियापदाचं रूप दुसरं होतं, तर यामध्ये मुख्य क्रियापदाचं रूप पहिलं असणार आहे. मग आपण याचा जर फॉर्म्युला बघितला किंवा याची वाक्यरचना बघितलं तर सुरुवातीला नक्की सब्जेक्ट येणार, त्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं शाल किंवा विल पैकी, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, शेवटीला ऑब्जेक्ट. ही रचना राहील. बघा, या काळामध्ये आता आपल्याला सब्जेक्ट सर्वच माहिती आहे. परत एकदा आठवण करून देतो मी. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नाउन, तो सिंग्युलर असो की प्लुरल असो. बघा, या काळामध्ये एक छान तुम्हाला प्लस पॉइंट मिळालेला आहे. तुम्ही जर आय है ना, काही केसेसमध्ये विल सुद्धा शाल लागतं, काही केसेसमध्ये सांगतो मी. बाकी सर्व सब्जेक्टला विल लावून मोकळे व्हा. एवढा सोपासा काळ आहे. किंवा आपण वाक्य टाकून बघू, आपण एखादं वाक्य करून बघू, लक्षात येईल आपल्याला. सब्जेक्ट घ्या, ही, थर्ड पर्सन, ही विल. हा, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप काय यायला पाहिजे बरं? ही विल कट अन ऍपल. बघा, या वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर सहाय्यकारी क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, ज्याच्यावर क्रिया व्हायली तो करता, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. आणखीन एक वाक्य बघू आपण. दे, तुमचा करता सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या, या काळामध्ये फरक पडत नाही. दे विल गो टू USA. परत सेम आहे. परत सांगतो, सब्जेक्ट कुठलाही असू द्या फरक पडत नाही. हेल्पिंग वर्ब फक्त लक्षात ठेवायचं, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. आता तुम्ही म्हणता सर काळ ओळखायचा कसा? सेंटेन्स दिले असेल तर विल किंवा शाल प्लस V1 ही रचना लक्षात ठेवा. परत सांगतो मी तुम्हाला, काय सांगतोय? शाल किंवा विल प्लस V1 ही रचना लक्षात ठेवा. ही रचना तुम्हाला जिथे दिसेल तिथे तो काळ तुमचा कोणता राहील? सिंपल फ्युचर टेन्स, ज्याला साधा भविष्य काळ आपण म्हणतो. तिसरं एक वाक्य बघू आपण, एखादं नाउन घेऊ आपण. ठीक आहे. रामेश्वर विल पास द एग्जाम. रामेश्वर विल पास द एग्जाम. आता या वाक्यामध्ये आपण काय सांगितलं? रामेश्वर परीक्षा पास होईल, म्हणजे परीक्षा पास होईल, भविष्य काळातली गोष्ट दाखवली आपण, या ठिकाणी दर्शवली आहे. या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, काही फरक पडला का? नाही. फक्त तुमच्यासोबत हेल्पिंग वर्ब कुठलं येणार आहे? विल येणार, हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विल आणि पास V1 मुख्य क्रियापदाचं पहिलं. एक आणखीन वाक्य घेऊ आपण, आपल्या लक्षात यायला लागतील. बघा, खूप सोपा काळ आहे. एका वाक्यामध्ये तुम्हाला तो लक्षात यायला लागतो. कुठलाही सब्जेक्ट घ्या, सब्जेक्टला प्रॉब्लेम नाही. वी सोबत एक सब्जेक्ट घेऊ आपण, हा एक आहे. वी विल हेल्प पुअर पीपल. आपण काय करू? गरीब लोकांना मदत करू. हा असं वाक्य आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस विल, परत सांगतोय सब्जेक्ट प्लस शाल विल ही रचना मिळून V1 हे मुख्य क्रियापद मिळालंय, तर तुमचा काळ हा साधा भविष्य काळ असतो, ज्याला आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणतो. इतका सोपा आहे. कुठलाही काळ ओळखा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. कुठलाही काळ ओळखा, कुठलाही काळ असू द्या, मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की काळ ओळखण्यासाठी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद
सोबत मुख्य क्रियापद या दोन गोष्टींची ओळख असायला पाहिजे, लगेच तुम्हाला काळ ओळखायला येतो. हा काळच आहे सिंपल फ्युचर टेन्स. यामध्ये शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि सोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. या दोघां रचनेमध्ये शाल विल प्लस V1, शाल विल प्लस V1, शाल विल प्लस V1 या ठिकाणी सब्जेक्टचा तुम्हाला काहीच त्रास नाही. सब्जेक्ट कुठलाही असू द्या, ही रचना डोक्यात ठेवा, तुम्हाला काळ ओळखायला सोपे जातील. अपेक्षा करतो हा टेन्स तुम्हाला समजत असेल, समजेल, यावर तुम्ही प्रॅक्टिस करताल आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की काही वाक्य करून पाठवा.